तलविंदर सर, इथं काय करायला तुम्ही? मी नवीन गाण्याचे लिरिक्स लिहालो सध्या. एक नवीन गाणं लॉन्च करायचे मला. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, पण तुम्ही तुमचा चेहरा का लपवता, दाखवत का नाही लोकांना? मी 1990 पासून माझा चेहरा कोणाला दाखवला नाही. कारण मी पहिले माझे काम असे होते की सगळे लोक मला दलिंदर दलिंदर म्हणायचे. पण कस काय सर, असं कस काय? कारण मी कामच तसे करत होते रे. सगळे मला दलिंदर नावानंच ओळखायचे आणि मला दलिंदरच म्हणायचे. तू कधी कवट्या महाकायचं नाव ऐकलास का? 1990 मधला सगळ्यात मोठा गुंडा? हा, ते मीच हा बघ. तुम्ही तर मेल्या होत्या की, तुम्ही जिवंत कसे झाल्या? नाही 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 नाही, तेव्हा मी मेलो नव्हतो. तेव्हा मला गंगारामनं जीवनदान दिलं आणि मी लगेच एका ट्रक मध्ये बसून पंजाबला गेलो. पंजाबला गेल्यानंतर मी माझ्या नावामध्ये बदल केलं. दलिंदर पासून तलविंदर केलं. मला गाणे लिहायला लहानपणापासून खूप आवडायचं, पण मला काही कारणास्तव गुंडा बनण्याची वेळ आली मला माझ्या परिस्थितीमुळे माझ्या. पण मी आता चांगले गाणे लिहित आहे, म्हणजे मी फेमस होत आहे. खूप पोरी माझ्या खूप फॅन झाल्यात. वा सर वा, काय स्टोरी आहे सर तुमची. वा वा सर, एक गाणं म्हणून दाखवा ना सर. एकच गाणं सर. पल पल जीना मुखार कवटा महाकाळ.